मित्रांनो, आपण चर्चा करत होतो ते राशींवरती आणि जी रास आपण घेतली होती विचाराधीन चर्चेला ती रास होती वृश्चिक रास। आणि या वृश्चिक राशीच्या जातकाची मी भयावह थरारक गोष्टही तुम्हाला सांगतोय। या वृश्चिक राशीचा जातक हा याचा जो वाईट गुणधर्म आहे तो कोणता आहे तर मनात एक डूक धरून ठेवणं। त्यावेळी त्याच्या पाठीवरती एक हात पडला, तो स्पर्श झाला खांद्यावरती आणि तो दचकला। त्याची जाणीव झाली कोणीतरी आपल्या पाठीवरती खांद्यावरती हात ठेवलेला आहे। आता पाठीवरून बघायचं त्याचं धाडस झालं नाही। त्याला भौतिक सुखाची जास्त आवड असते, भौतिक सुखाची, भौतिक वस्तूंची, भौतिक गोष्टींची खूप आवड असते। त्यामुळे तो भौतिक युगाकडे जास्त वळतो, भौतिक सुखाकडे जास्त वळतो। पण इथे नरेंद्र मोदीजी यांच्या बाबत जरासं वेगळं आहे। नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर। मित्रांनो, आपण चर्चा करत होतो ते राशींवरती आणि जी रास आपण घेतली होती विचाराधीन चर्चेला ती रास होती वृश्चिक रास। आणि या वृश्चिक राशीच्या जातकाची मी भयावह थरारक गोष्टही तुम्हाला सांगतोय। मित्रांनो, ही सांगताना जी त्यांची मी माहिती दिली होती वृश्चिक राशीची माहिती, त्या राशीच्या जातकाचा स्वामी कोणता आहे तो आहे मंगळ, त्याचा तत्व कोणतं आहे ते जलतत्व, त्याचं बोधचिन्ह काय आहे ते विंचू। मित्रांनो, ह्या राशीचा जो व्यक्ती आहे त्याचा स्वभाव गुणधर्म मी तुम्हाला सांगतो। आता बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला कालच्या भागामध्ये सांगितलेल्या आहे, या पूर्वीच्या भागामध्ये। हा जो व्यक्ती आहे ना, हा स्वतंत्र विचाराचा असतो, विचारशैलीचा असतो। हा आपली मतं कोणाला सांगत नाहीत आणि दुसऱ्यांची मतं स्वीकारत नाही। हा धाडशी वृत्तीचा, हुशार, चाणक्य, बुद्धिवान असा हा वृश्चिक राशीचा व्यक्ती असतो। त्याच्या मनात काय चाललंय तो कोणाला त्याचा थांगपत्ता लागू देत नाही। त्यांनी जर एखाद्याबद्दल राग धरला, द्वेष त्याच्या मनात निर्माण झाला तर त्याचा तो परतफेड केल्याशिवाय तो थांबत नाही। तो त्याची वाट बघतो, प्रतीक्षा करतो आणि त्याला सुसमत ते परत करतो। असा हा वृश्चिक राशीची व्यक्ती असते। महिला दिसायला अशा सुंदर नसतात पण आकर्षक असतात। त्यांनासुद्धा स्वतःचं महत्त्व दाखवण्याचं किंवा स्वतःची छाप दाखवण्याची एक इच्छा असते। ते जिथे जॉबला असतील, कामाला असतील तर ते आपली छाप तिथे सोडतात, आपली प्रतिभा ते तिथे दाखवतात त्या महिला। मित्रांनो, ही ज्या राशीचा जो जातक आहे, या वृश्चिक राशीचा जातक हा याचा जो वाईट गुणधर्म आहे तो कोणता आहे तर मनात एक डूक धरून ठेवणं। मनात एक ती गोष्ट घेऊन ठेवणं। एखाद्यावरती जर त्याला बदला घ्यायचा असेल तर ती गोष्ट तो मनात ठेवून देतो। बऱ्याच वेळा त्याची तो जाच पडताळ करत नाही, ते योग्य आहे की अयोग्य आहे अशी परिस्थिती निर्माण होते आणि त्याचे परिणाम त्याला दुष्परिणामामध्ये भोगावे लागतात, ते समजून न घेतल्यामुळे। मित्रांनो, लक्षात आलं का? आपण राग धरला आहे, त्याच्याबद्दल असूया ठेवली आहे, द्वेष ठेवला आहे, त्याच्याबद्दल आपल्याला मनात एक क्रोध आहे, तो ज्यांनी जपून ठेवलेला असतो, तो त्याच्यात आतमध्ये जळत असतो आणि प्रतीक्षा करत असतो कधी आपल्याला त्याचा बदला घेता येईल। तो घात लावून बसलेला असतो। म्हणून बघा, विंचू अशी नांगी घेऊन असतो, तो कधी डंका मारेल तो सांगता येत नाही। मित्रांनो, बाकीची माहिती मी ह्याच्यामध्ये टाकलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही ती जाऊन बघू शकता।
जास्त मी त्याच्यावरची चर्चा नाही करणार आहे. तर ह्या राशीची तुम्हाला मी माहिती थोडक्यात सांगितली आहे. आपण गोष्टीकडे वळूया. पण तत्पूर्वी तुम्ही ही गोष्ट कुठून ऐकताय, कुठून ऐकताय म्हणजे कुठल्या प्रांतातून ऐकताय, कुठल्या शहरातून ऐकताय, कुठल्या गावातून ऐकताय, ते जरा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मांडा, लिहा. किंवा तुम्ही वृश्चिक राशीचे आहात का, आणि तुमच्या स्वभावाला मिळता जुळता विषय आहे का, आणि ही जी गोष्ट सांगतोय त्या गोष्टीनुसार तुमचा स्वभाव गुणधर्म आहे का, हे सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहा. तुम्हाला जर पटत असेल तर लाईक करा, नाही पटत असेल तर डिसलाईक करा. असो मित्रांनो, आपण गोष्टीकडे वळूया. तो निलेश, हा जो निलेश आहे तो त्या वाड्यामध्ये, त्या पडीक वाड्यामध्ये रात्रीचा गेलेला असतो. आणि तो जो काय प्रसंग मी तुम्हाला सांगत होतो, तो प्रसंग काय होता, दरवाज्यातून तेवढ्या आतमध्ये गेला आणि त्या दरवाज्याचा एक जो पडदा असतो, एक जे झापड असते ते तुटलेलं होतं. आणि दुसरं जे होतं त्याचा दरवाजा तो घट्ट होता, तो कधी उघडला जात नव्हता, जोर लावूनसुद्धा. एवढा तो जाम झाला होता. पण तो जेव्हा आतमध्ये जातो त्यावेळी त्याचा दरवाजाचा आवाज येतो उघडल्याचा. तो दचकतो, घाबरतो, तसाच पुढे जातो. त्याला वाटते कदाचित आपल्याला भ्रम झाला असेल. थोडासा धीट असतो, मी म्हणालो ना यापूर्वीच, त्याचा स्वभाव गुणधर्म, या राशीचा स्वभाव गुणधर्म थोडासा धीट असतो, महत्त्वाकांक्षी असतो. आणि महत्त्वाकांक्षा काय, तर जी आपण हे लावली आहे, स्पर्धा लावली आहे, जे काय आपण आव्हान दिलं आहे ते जिंकायचं आहे. आणि शहरात राहिलेला, त्यामुळे गावाला अशा काय गोष्टी घडतात किंवा ह्या गोष्टीला तो कधी सामोरं गेला नव्हता, फक्त त्यांनी गोष्टी ऐकल्या होत्या. त्यामुळे मनात एक त्याची शंका कुशंका होत्या की सत्य आहे की असत्य आहे. असा ती विचारधारा डोक्यात ठेवून तो पुढे गेला. आणि त्या एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये गेला त्यावेळी त्याच्या पाठीवरती एक हात पडला, तो स्पर्श झाला खांद्यावरती आणि तो दचकला. त्याची जाणीव झाली कोणीतरी आपल्या पाठीवरती खांद्यावरती हात ठेवलेला आहे. आता पाठीवरून बघायचं त्याचं धाडस झालं नाही. मग त्याने आपल्या मित्रांचं नाव घेतलं. अरे काय विजय, काय आलास, काय घाबरवतोय, काय ठरवलं आहे का तुम्ही सर्वांनी मिळून की मला घाबरवायचं आहे, मी शहरातला आहे. अरे हट, मी घाबरणार नाही. तो पाठीवरून त्यांनी बघितलं नाही, तसाच पुढे गेला. तो त्या रूममधून आणखीन एका रूममध्ये गेला जिथे त्याला त्या बिया ठेवायच्या होत्या. त्या जागेवर गेला, त्याने बिया ठेवल्या आणि पाठी वळला. तो बघतो काय, एक स्त्री, आणि ती हसती आहे. एक तिचं थोडंसं एक विचित्र हास्य, ते बघून याची धाबा आणला. तरी त्याला असं वाटते की कदाचित माझे मित्र मंडळी आपल्यावरती काहीतरी खेळ करत आहेत, आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून तो थोडासा सावध झाला. हां, कोण आहे, कोणी नाटकं केली ती, कोण मला घाबरवायला बघतोय, कोण आहे तू. त्याने तिला जाब विचारला. ती हसली. हसली ती. ते हास्य, विचित्र हास्य ऐकल्यानंतर मात्र याची गाळण उडाली. कोण म्हणजे काय विचारतोयस, का आलास इथे, काय घ्यायला आलास, काय करायला आलास. बरीच वर्षे मला कोण भेटला नाही, बरा झाला आलास, तुझीच प्रतीक्षा होती. बरीच वर्ष मी इथे या अडगळीत पडू नये, मला तुझीच प्रतीक्षा होती, कोणाची तरी प्रतीक्षा होती. तू आलास आणि मला विचारतो कोण आहेस तू. परत ती हसली. ते विचित्र हास्य, ते भयावह हास्य, त्याची निलेशची अगदी गोबडीच वळली. आपण काय करायला आहे काय, तरीसुद्धा मनात त्याच्या एक हे धीटपणा नाही, कोणतरी मला
घाबरवण्याचा प्रयत्न करतोय. तरी सुद्धा त्याने धीटपणे बोलला, तुला काय वाटलं मी तुला घाबरलो? तुला घाबरलो का मी? तू कोण? तुला वाटलं मी शहरातनं आलो मी घाबरेन तुला? असे 56 भूतं बघितलीत. त्याने उलटा प्रतिप्रश्न केला तिला. 56 भूतं बघितलीत मी आणि 56 भूत्यांना मी खिशात टाकून फिरतो. ती परत हसली. विचित्र हसणं तिचं. ह्याची घाबरगुंडी उडाली होती. हा घाबरला होता. काय बोलायचं आणि काय करायचं. परत ती तिचे ते विचित्र हास्य. ते हास्य ऐकून ह्याची थोडी फाटली. आता शिवणार कशी? मागे जायला रस्ता नाही, जायचं पुढे तर ती रस्त्यात उभी आहे. परत त्याच्या मनात आलं की आपण का घाबरायचं? का घाबरायचं? कदाचित ही माझी मित्रमंडळी माझी परीक्षा घेत असतील. आपण जर घाबरलो तर आपण ही जे आव्हान दिलं आहे त्यांना, जे त्यांना चॅलेंज दिलं आहे ते आपण त्याच्यात आपण हरू, पराजित हो. या अगोदर आपण कधी असं घडलेलं नाही आहे. तुला नाही घाबरायचं नाही. ते खरोखर आहे खोटं आहे कोणाला माहिती. पण कोण एवढ्या रात्री ही बाई कशी गाली इथे? अगं तुला नाही मी घाबरत. कोण आहेस? राहिले असेल इथे वर्षानुवर्ष. मी आलो आहे आता आणि हे बिया ठेवले आहेत आणि चाललो आहे आता. काय करणार आहेस तू मला? असा करून तो दरवाजाकडे वळला. तिला क्रॉस करून तो पुढे गेला. त्याच्या मनात धाकधूक होतं, छातीत धडकी भरली आहे. परत त्याच्या खांद्यावर हात आला आणि तो हात एकदम थंडगार. त्यामुळे थोडासा तो दचकला. एवढा गार हात कसा काय? थोडासा मानेला त्याचा स्पर्श झाला त्या हाताचा, खांद्यावर ठेवलेल्या हाताचा. आणि एवढा गार थंडगार कसा काय? आपण उन्हाळ्याच्या सुट्टीत आली आहे आणि ही गरमी आहे इथे कोकणात आणि हा थंडगार हात कसा काय? त्याने तिचा हात झटकला असा आणि जो वेगाने तिथून बाहेर पडला तो थेट त्याचे मित्र जिथे उभे होते तिथे येऊन पोचला. तर मित्र त्याची वाट बघत होते. अरे तू काय करतोयस? किती वेळ लागला? आम्ही घाबरलो होतो ना. ह्याला घामाघूम बघितलं, ह्याची छातीतली धडधड बघितली. ते समजले काहीतरी ह्याने बघितलेलं आहे किंवा घाबरला आहे. काय झालं काय झालं निलेश काय झालं? मित्र विचारत आहेत ते चौघे. हा सांगायला तयार नाही. नाही चला मी आलो आहे ना ठेवून, उद्या जाऊन बघा तुम्ही जाऊन बघा ते मी बिया ठेवून आलो आहे, मी जिंकलो आहे. मला तुम्ही घाबरायचा प्रयत्न केलात, मी घाबरलेलो नाही आहे. ठीक आहे आपण उद्या भेटू. असं करून ते आपापल्या घरी गेले. निलेशसुद्धा घरी आला. दरवाजा असा उडून ठेवला होता. धावत पळत घरी आला आणि त्याची आजी झोपली होती. ती आजीच्या कुशीत जाऊन झोपला. आजी पण जागी झाली. तेवढी माझ्या मते काहीतरी 1-1:30 वाजला असेल. अरे असं काय करतोयस? तुझ्या जागेवर जाऊन झोप. नाही मला तुझ्या बाजूला झोपायचं आहे. आणि आजीच्या कुशीत जाऊन झोपला. आजीने हात ठेवला त्याच्या अंगावरती. त्याचं अंग धडधडते, म्हणजे थरथरते, घाबरलाय. अरे काय झालं काय? घाबरलाच कशाला आहे? काय झालं काय? काय बघितलं? स्वप्न बघितलंस की काय? तो हो नाही की चून आहे. आणि त्यानंतर ती रात्र उलटली. ह्याला झोप कशी लागते? आजी थोपटते वगैरे वगैरे, पण ह्याला झोप लागली नाही. आणि पहाटे उठल्यानंतर माझी झोप लागलीच नाही. त्यामुळे उठायचा प्रश्न झाला नाही. त्याचे डोळे लाल झालेत. आजी म्हणाली काय का झोपलाच नाही म्हणून डोळे लाल झाले तुझे. आणि हे काय तुझे एवढं अंग हे कसं झालं आहे?
घाणेरडं कसं आलंयस? कुठे लोळत होतास? काय करत होतास? तो थोडासा हे झाला, संभ्रमित झाला. अरे कुठे काय आहे? आणि बघतो तर स्वतःचं अंग त्याचं मळलेलं होतं. आता बोलणार काय? काय तू पण असा वागतोस, कुठे पण काय पण करत बसतोस? त्याची आई त्याला ओरडली. हा घाबरला होता. कालचा प्रसंग त्याला आठवला. ते हास्य आठवलं आणि दरदरून ताप आला. तापाने फणफणला. मित्रांनो, त्यानंतर ही सर्व झाल्यानंतर त्याच्या मग आईला त्यांनी सांगितलं की असं असं काल मी केलं होतं. आईने विचारलं काय झालं? डॉक्टरकडे गेले. डॉक्टरनी औषधे दिलीत, तपासलं वगैरे, गोळ्या दिलेत, ताप काय उतरे ना. तर आईला सांगायचं कसं? आईला पण सांगूया, बोलूया, तर आई उगाच रागवेल, भडकेल, म्हणून तो गप्प झाला. ताप का उतरे ना. परत रात्र झाली आणि रात्री त्याला ती जी बाई जे वाड्यात त्याला दिसली होती ती त्याला घरात दिसली आणि त्याच्या त्या जिथे तो झोपला होता त्याच्या बाजूला येऊन बसली होती. ह्याचे धाबेदाण आणले तिला बघितल्यावरती. तीच ती बाई. ह्याच बाईने माझ्या खांद्यावर हात ठेवला होता आणि हेच बाई विचित्र हसत होती. तो त्याच्या मनात परत धडकी भरली, घाबरला. तू जा ना इथून, तू कशाला आली आहेस? तुझं काय काम आहे इथे? माझ्या घरात काय काम आहे? असं तो बडबडायला लागला. तर त्याच्या सोबतीला बाजूला झोपलेले भावंड उठली. अरे काय झालं? काय झालं काय? मोठा भाऊ बोलला, अरे काय झालं तुझं? छोटा भाऊ बोलतोय, अरे दादा काय झालं तुझं? हो नाही की चू नाही. लाईट लावली, बघितलं, काही नाही. परत त्याला वाटलं कदाचित मी स्वप्न बघितलं असेल म्हणून तो परत झोपला. परत झोपला. थोड्या वेळाने त्याला हसण्याचा आवाज आला. तेच हास्य. हे हास्य ऐकल्यानंतर त्याचे धाबे दणाणले. डोळे उघडून बघतोय तो, तर ती त्याच्या बाजूला झोपली आहे आणि हसते, विचित्र हसते. मग तो घाबरला आणि ओरडत ओरडत आजी तिकडे झोपली होती तिच्या बाजूला जाऊन परत झोपला. आजी माका भय वाटता असं म्हणून तो आजीच्या कुशीत जाऊन झोपला. आजीने परत त्याला जवळ घेतलं, कुशीत घेतलं. ती रात्र गेली. दुसऱ्या दिवशी मग आजीला थोडासा प्रश्न पडला की काहीतरी गडबड आहे, असा वागतोय, हा विचित्र वागतोय गेले 2 दिवस. मग त्याला विश्वासात घेऊन तिने त्याला विचारलं, काय घडलं? काय गेलं होतंस? काय बघलंस? मग आता त्यांनी न राहून आजीला सर्व कथन केलं, काय काय घडलं ते. माझी भडकली, तुका सांगितलं नाही कोणी उपाध्याप करूक, हे नको ते थेरा करूक. काय करूक गेलंस त्या वाड्यात? तुला काय माहिती त्या वाड्याची? नको ते अफशाना घेऊन येलस तू. आणि मग आजीने त्याच्या आईला कळवलं. आता करायचं काय? मग गावच्या मंदिरात घेऊन गेलेत. तिथे काहीतरी तो हे होता, उदी होती ती लावली वगैरे. तिथल्या भटा ब्राह्मणांना दाखवलं, पण कोण बोलायला तयार नाही. आणि गावचा तो जो प्रकार आहे त्या खंडरमधला, त्यामुळे कोण त्याच्याबद्दल दखल घ्यायला तयार नव्हता. मग मात्र त्याची आई घाबरली की आता ह्याला मुंबईला घेऊन जाणं गरजेचं आहे, कारण दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालवायला लागली. 4-5 दिवस गेलेत आणि तो मुंबईला आला. मित्रांनो, आणि मग त्याच्या वडिलांनी हे काय घडलंय
त्याच्या वडिलांना माहिती होती त्या गोष्टीची, त्या खंडरची. म्हणजे ऐकिवत होती, त्यांनी त्याचा अनुभव घेतला नव्हता, त्यामुळे थोडेसे ते संभ्रमित होते. त्यांना थोडासा त्याच्यावर विश्वास बसला. त्याचा तो विचित्रपणा वाढत चालला होता. रात्रीचा उठून बसायचा, त्या बाईचा त्याला आवाज यायचा वगैरे वगैरे. मग त्यांनी मार्ग शोधायला सुरुवात केला, कारण ताप यायचा जायचा, ताप यायचा जायचा. आणि ह्या सर्व ह्याच्यामध्ये त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यांना कोणीतरी माझा नंबर दिला की अमुक अमुक व्यक्तीशी तुम्ही संपर्क साधा, ती तुम्हाला याच्यावरती इलाज सांगेल. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट, आता इथे मी काय बाबा बुवा नाही आहे, तांत्रिक मांत्रिक नाही आहे. ही गोष्ट साधी आणि सरळ सोपी आहे समजण्यासाठी. ती समजून घेणं गरजेचं आहे. ती महत्त्वाची गोष्ट काय आहे तर जो काय प्रेतात्मा असतो, त्या प्रेतात्म्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट काय हवी असते तर या जगातून मुक्ती, त्या योनीतून मुक्ती, हे समजून घेणं गरजेचं आहे. त्या प्रेतात्म्याला काहीतरी खायला हवं आहे, काहीतरी घर हवं आहे, काहीतरी वस्तू हवी आहे, अशा गोष्टी नसतात. त्याच्या त्या इच्छा भल्या असतील मेल्यानंतर की मला हे खायचं होतं, हे हवं होतं, ते हवं, पण त्याच्यातून त्याला काय प्राप्त होत नाही हे तोही समजून असतो. बऱ्याच वेळा त्या गोष्टीची ती मागणीसुद्धा करतात, पण त्याच्यातून तो पूर्णत्वास मुक्तीला जात नाही. त्यामुळे त्याला मुक्ती देणं किंवा मुक्तीच्या मार्गावर पाठवणं हे महत्त्वाचं असते. आणि त्यानुसारच मी मग त्याच्यावरती उपाययोजना केल्या. आता ह्या उपाययोजना थोडक्यात सांगण्यासारख्या नाही आहेत, तरीसुद्धा त्याचा थोडक्यात सारांश सांगतो मी. त्या जो प्रेतात्मा आहे, जी ती स्त्री होती, ती हजारो वर्ष तिथे तात्कळत पडली होती, खिचपत पडली होती. त्या स्त्रीला त्या प्रेतयोनीतून मुक्ती हवी होती. आणि ती मुक्ती देण्याचा, मुक्तीचा मार्ग दाखवण्याचं फक्त काम मी केलं. पण त्यासाठी तुम्ही म्हणाल पी हळद आणि हो गोरं, नाही मित्रांनो. हे प्रेतात्मे असतात ना, बऱ्याच वेळा हट्टी असतात किंवा त्यांच्या मनात शंका असते, कुशंका असते. कारण बऱ्याच वेळा त्यांचा वापरसुद्धा केला गेला असतो. त्यामुळे यांच्या मनात शंका कुशंकासुद्धा असते. त्यामुळे ते लगेचच तयार होतात असं नाही. आणि ह्या सर्व गोष्टीसाठी, ह्या सगळ्या प्रोसेससाठी महिना दीड महिना गेला. मित्रांनो, मानसिकदृष्ट्या तो थोडा स्ट्रॉंग असल्यामुळे लवकरच तो विषय आटोक्यात आला. त्याच्यावरती आपण नियंत्रण मिळवू शकलो. असा हा वृश्चिक राशीचा धीट आणि बेजबाबदार व्यक्ती. मित्रांनो, अशा या बेजबाबदार व्यक्तीमुळे आणि धीटपणामुळे, अतिधीटपणा, अतिउत्साही, त्याच्यामुळे त्यांनी आपल्यावरती संकट ओढवून घेतलं होतं. मित्रांनो, लक्षात घ्या, बऱ्याच वेळेला याच्यातून आपल्याला मार्ग मिळत नाही, याच्यातून आपल्याला निजाज मिळत नाही, आणि मग आपलं आयुष्य बर्बाद होते, आपल्या आयुष्याची माती होते. त्यामुळे कुठेही धीटपणा करणं, कुठेही अचेताईपणा करणं थांबवावं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली त्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटते? आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ह्या राशीबद्दल सांगतो मी तुम्हाला, ह्या जातकाची सांगतो. त्यानंतर तो बरा झाला, आता व्यवस्थित आहे, म्हणजे आता तो कामाधंद्याला लागला आहे, आता वयाने मोठा आहे. पण आता ही त्याची जी वृत्ती आहे ना, त्याच्यानंतर त्यांनी माझ्याशी बऱ्याच वेळा संपर्क साधला, त्याच्या वडिलांनीही साधला. ह्याची जी वृत्ती आहे, ह्या वृत्तीमुळे तो आपल्या भावांशी कधी एकरूप होऊ शकला नाही, आपल्या भावंडांशी कधी ते एकरूप होऊ शकला नाही, भावांवरती कधी तो विश्वास दाखवू शकला नाही, किंवा त्याच्या भावंडांनी त्याच्यावरती कधी विश्वास दाखवला नाही. आणि तो त्याचा एकलकोंडापणा, हा त्याचा विवाह झाला आहे, त्याला मुलंबाळं आहेत वगैरे आहेत,
पण एकलकोंडेपणा ह्या त्याच्या वृत्तीमुळे त्याचं बरंच नुकसान झालेलं आहे. मध्यंतरी काळात तो दारूच्या आहारीसुद्धा गेला होता. तुला हृदयविकाराचा झटकासुद्धा आला होता. त्याच्यात त्याने उपाययोजनासुद्धा केली होती. पण दारूच्या व्यसनामुळे त्याला असंख्य आजारासुद्धा सामोरं जावं लागलं. आणि हट्टी स्वभाव, मीपणा, अहंकार ह्या सर्व गोष्टीमुळे त्यांनी बऱ्याच आपल्या आयुष्यातील वेळ वाया घालवला. अशा जातकांना मी सांगू इच्छितो की तुम्ही सावध राहा, अलर्ट राहा, चाणक्य राहा, सद्विवेकबुद्धी जागृत ठेवा. भले तुमचा तो स्वभाव गुणधर्म आहे, त्या स्वभाव गुणधर्मावरती आपल्याला नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. योग्य मार्गावर चालणं गरजेचं आहे. योग्य दशानुसार आपल्याला कार्य करणं गरजेचं आहे. कोण जर वृश्चिक राशीचा जातक असेल तर त्याने ही गोष्ट लक्षात घ्यावी. त्याच्यामधला अहंकार असतो ना, मीपणा असतो किंवा द्वेष, राग, हा जो त्याचा स्वभाव गुणधर्म आहे, त्या गुणधर्मामुळे त्याने आपापल्या आयुष्यात माती केलेली आहे. पण हाच जर व्यक्ती जर सत्संगाला गेला, म्हणजे चांगल्या संगतीला गेला, उदाहरणार्थ नरेंद्र मोदी, तर तो जगाचं, देशाचं आणि स्वतःचं भलंसुद्धा करू शकतो. मित्रांनो लक्षात घ्या, कारण त्याने तो मार्ग निवडला आहे आणि मग तो ठामपणे त्या मार्गावरती चालतो. या राशीच्या व्यक्तीने ही गोष्ट नेहमी गाठीस बांधून घ्यावी की आपली संगती, आपली सोबत, आपले विचार हे चांगले असावे. षडविकारापासून त्यांनी दूर राहावं, षड आकारात राहावं. त्याला भौतिक सुखाची जास्त आवड असते, भौतिक सुखाची, भौतिक वस्तूंची, भौतिक गोष्टींची खूप आवड असते. त्यामुळे तो भौतिक युगाकडे जास्त वळतो, भौतिक सुखाकडे जास्त वळतो. पण इथे नरेंद्र मोदीजी यांच्या बाबत जरासं वेगळं आहे. ते म्हणजे काय, त्यांनी भौतिक सुखाशी काय केलं, नातं तोडलं, भौतिक युगाशी नातं तोडलं आणि त्यांनी वास्तव समजून घेतलं. भौतिक सुखाशी त्याने आपला परिचय ठेवला नाही, त्याची इच्छा ठेवली नाही. हा फरक आहे मित्रांनो. ह्या राशीचा हा दुर्गुण आहे की भौतिक सुख, भौतिक वस्तू, भौतिक साधन सामुग्री यांचा जास्त त्याला लोभ असतो. सनातनी वास्तव, मित्रांनो ही गोष्ट कशी वाटली तुम्हाला? हे सनातनी वास्तव आहे आणि प्रत्येक गोष्ट, प्रत्येक विषय सनातनचा हा मानसशास्त्रावरती अधोरेखित आहे. मानसशास्त्रावरती हा विषय येऊन थांबतो. म्हणून त्यांनी लवकरात लवकर तो त्याच्यात हे झाला, क्युअर झाला, बरा झाला त्याच्यातून, कारण त्याचं मन थोडं धीट होतं. त्यांनी त्या प्रकारे साथसुद्धा दिली, कारण जी गोष्ट त्याच्यासोबत होती, आली होती, ती गोष्ट सहजासहजी त्याला सोडणारी नव्हती. त्यामुळे मनावरती ताबा असणं गरजेचं आहे, मन नियंत्रित असणं गरजेचं आहे. वास्तवावर बोलू काहीतरी हा एक माझा चॅनल आहे, त्याच्यावर जाऊन माझे व्हिडिओ बघू शकता. नाटुकली हा एक चॅनल आहे आणि बोलायचं काहीतरी हा एक चॅनल आहे. याच्यावर जाऊन माझे व्हिडिओ पाहू शकता आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ते बघितलेले व्हिडिओ शेअर करा आणि हा सुद्धा व्हिडिओ शेअर करा. याच्यापूर्वीसुद्धा जे काय व्हिडिओ बघितले असतील तर शेअर करा. मित्रांनो, माझा नित्य नेमाने पाहणारा व्ह्यूवर कोण आहे त्यांनी आपली उपस्थिती दर्ज करावी, नोंद करावी. नित्य नेमाने माझे व्हिडिओ पाहणारा माझा व्ह्यूवर कोण आहे? सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच.
भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.